बातमी रायगडमधून। रायगडच्या अलिबागमध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झालाय। सहाण येथील मतदान केंद्रावरचे प्रकार हा समोर आलाय। मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच हा बिघाड लक्षात आलाय, त्यामुळे अद्याप मतदानाला त्या ठिकाणी सुरुवात झाली नाहीये। यंत्र दुरुस्ती करता टेक्निकल टीमला त्या ठिकाणी बोलवण्यात आलंय। सकाळपासून इथं मतदारांच्या रांगा लागल्या आहेत। मतदार मतदानाच्या प्रतीक्षेमध्ये। रायगडमधली ही घटना आपल्या समोर येते। मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्रामध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मतदारांना मतदान करता येत नाही। अजूनही त्या ठिकाणी रांगा लागून आहेत, मतदान प्रतीक्षेमध्ये आहेत। आपल्याला कधी मतदान करायला मिळेल या सगळ्याची हे वाट पाहत आहेत, मात्र अजूनही मतदान सुरू झालं नाहीये। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। माझे सहकारी प्रतिनिधी अजेश नाडकर आत्ता रायगडमध्ये आहेत। अजेश, आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? मतदान यंत्रामधला बिघाड सुधारण्यात आलाय का? मतदान सुरू झालंय का? प्रसन्न, आपण पाहिलं तर अलिबाग येथील सहाण मतदान केंद्रावर जो आहे तो मतदान सुरू होण्याच्याच आधी जे आहे ती मशीन मध्ये बिघाड आला होता आणि त्यानंतर टेक्निकल टीम त्या ठिकाणी गेली होती आणि जवळपास अर्धा तासानंतर आताची सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरळीत सुरू आहे। आणि त्याचबरोबर महाडमधला चांदोरी विभागात जो मतदान केंद्र आहे त्या ठिकाणीही मशीन मध्ये बिघाड आलेला आहे। जवळपास 10 ते 20 मिनिटांपासून त्या ठिकाणचा मतदान आहे तो बंद झालेला आहे आणि मोठी गर्दी मतदान केंद्राबाहेर झालेली आहे। जिल्हा परिषदेसाठी 59 जागेसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे। धन्यवाद अजय, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। अजेश नाडकर यांनी ही बातमी दिली आहे। सहाण येथील मतदान केंद्रांवरचा हा प्रकार आहे। ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी बिघडलं होतं, मात्र आता ते दुरुस्त करण्यात आलंय, त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। सकाळचे जवळजवळ 2 ते 3 तास मतदारांचे वाया गेलेत, मात्र आता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे।